गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आपला नेक्स्ट पॉइंट बघूया टेक्स्टबुक मधला 5.15 फ्री ऑसिलेशन, फोर्स ऑसिलेशन अँड रेझोनन्स. आता यामध्ये सगळ्यात आधी आपण फ्री ऑसिलेशन म्हणजे काय ते बघूया. अ बॉडी और ऑब्जेक्ट अलो टू ऑसिलेट विथ इट्स ओन नॅचरल फ्रिक्वेन्सी देन इट इज कॉल्ड एज फ्री ऑसिलेशन. म्हणजे एखादी ऑब्जेक्ट जेव्हा त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी, then that oscillation is called as free oscillation and the frequency is natural frequency. आता आपण याचा एखादं एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल आपण काय कोणते घेऊ शकतो, तर इन द केस ऑफ सिंपल पेंड्युलम. आता सिंपल पेंड्युलम मध्ये काय आहे, तर हियर इन दिस केस दिस L is the length of the simple pendulum. त्याची L ही लेंथ आहे. then the pendulum will oscillate with its natural frequency. That frequency is equal to n is equal to 1 upon 2 pi square root of g upon L. म्हणजे त्या ठिकाणी तो पेंड्युलम जो आहे तो त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होतो. that oscillation is called as free oscillation. त्यालाच आपण फ्री ऑसिलेशन असं म्हणतो. and the frequency is natural frequency. आता फोर्स ऑसिलेशन. आता इन द केस ऑफ फोर्स ऑसिलेशन मध्ये काय आहे, when the external periodic force is applied on the same pendulum. आता एखाद्या या सेम पेंड्युलम वर आपण एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जर अप्लाय केला तर काय होणार, the pendulum will oscillate with different frequency. तो जो पेंड्युलम आहे तो डिफरंट फ्रिक्वेन्सीने ऑसिलेट होणार. अँड दॅट फ्रिक्वेन्सी इज फोर्स फ्रिक्वेन्सी. ती फ्रिक्वेन्सी कोणती असते मग, तर दॅट फ्रिक्वेन्सी इज फोर्स फ्रिक्वेन्सी. ती फोर्स फ्रिक्वेन्सी असते किंवा त्याला आपण ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी म्हणतो. दॅट इज force frequency or we can call it as driver frequency. That frequency is other than the natural frequency. आता ही जी फ्रिक्वेन्सी असते ती other than natural frequency असते. मग आपण we can say that a body vibrate with external force frequency other than the natural frequency. That oscillation is called as force oscillation. त्या ऑसिलेशनला आपण फोर्स ऑसिलेशन असं म्हणतो. अँड द फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल फोर्स फ्रिक्वेन्सी और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी. त्यालाच आपण ड्रायव्हर फ्रिक्वेन्सी असं म्हणतो. हियर इन दिस केस द बॉडी विल ऑसिलेट अदर दॅन द नॅचरल फ्रिक्वेन्सी. आता द नेक्स्ट वन इज रेझोनन्स. आता रेझोनन्स म्हणजे काय, तर हियर इन दिस केस the natural frequency of oscillation of the body when it is equal to the force frequency, external force frequency, at that time the body will oscillate with maximum amplitude. आता या ठिकाणी काय असतं, तर त्याची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी जी असते इट इज इक्वल टू एक्सटर्नल फोर्स फ्रिक्वेन्सी. म्हणजे या ठिकाणी when this natural frequency is equal to external force frequency, at that time the body will oscillate with maximum amplitude. ती जी बॉडी आहे ती त्याच्या मॅक्सिमम अँप्लिट्यूड ने ऑसिलेट होते. then it is called as resonance. त्याला आपण रेझोनन्स म्हणतो. आता तुम्हाला माहिती आहे की अँप्लिट्यूड म्हणजे काय आहे, तर अँप्लिट्यूड मीन्स द डिस्टन्स, द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी. त्याचं जे मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट असतं फ्रॉम द मीन पोझिशन, म्हणजे मीन पोझिशन किंवा इक्विलिब्रियम पोझिशन आपण म्हणतो त्याला, त्याच्यापासूनचं मॅक्सिमम जे डिस्टन्स असतं दॅट इज कॉल्ड एज अँप्लिट्यूड. त्याला आपण अँप्लिट्यूड असं म्हणतो. म्हणजे त्या ठिकाणी
तो ऑब्जेक्ट जो आहे तो मॅक्झिमम अँप्लिट्यूडने ऑसिलेट होतो किंवा व्हायब्रेट होतो. दॅट इज कॉल्ड रेझोनन्स. त्यालाच आपण रेझोनन्स असं म्हणतो. आता आपण टेक्स्टबुक मधला नेक्स्ट पॉइंट बघूया. एक्सप्लेन रेझोनन्स. यामध्ये आपण ही फिगर काढलेली आहे. फिगर फोर्स ऑसिलेशन. यामध्ये आपण वेगवेगळे 4 पेंड्युलम घेतलेले आहेत. ते सस्पेंड केलेले आहे बाय द स्प्रिंग. आता त्याचं आपण एक्सप्लेनेशन घेऊया. आता एक्सप्लेनेशन मध्ये काय ना, हियर इन दिस केस इफ द पेंडुलम A is allowed to set in the oscillation with its natural frequency, त्यावेळेस काय होईल, दिस पेंडुलम B, C आणि D हे सुद्धा राहणार आहे, दे ऑल्सो ऑसिलेट. आता या ठिकाणी हा पेंडुलम A जो आहे इट ऑसिलेट इन अ प्लेन परपेंडिक्युलर टू द स्प्रिंग. हा जो A पेंडुलम आहे हा परपेंडिक्युलर टू द स्प्रिंगला ऑसिलेट होत आहे. बट हियर इन दिस केस दिस B, C and D they also oscillate in a parallel plane. तर पॅरलल प्लेन मध्ये ना ऑसिलेट होणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की A आणि C याची जी लेंथ आहे इट इज सेम, ही सारखी आहे. त्याच्यामुळं हा पेंडुलम C जो आहे इट व्हायब्रेट with the same natural frequency as that of A. तो A च्या सारखीची नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार, त्याने ऑसिलेट होणार आहे. आता या ठिकाणी काय होतंय, हियर इन दिस केस दिस C पेंडुलम इट ऍब्सॉर्ब द मॅक्सिमम एनर्जी फ्रॉम दिस सोर्स पेंडुलम A. हा A पेंडुलम कडनं जास्तीत जास्त एनर्जी ऍब्सॉर्ब करतो. त्यामुळे त्या ठिकाणी हा C पेंडुलम जो आहे इट ऑसिलेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. तो मॅक्सिमम एम्प्लिट्यूड ने ऑसिलेट होणार आहे. देन इट इज सेड टू बी इन द रेझोनन्स. मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस रेझोनन्स हा ऑकर होतो. आता फॉर अन अनइक्वल फ्रिक्वेन्सीज ऑन आयदर साइड दिस मे बी लोअर और हायर, देन इट ऍब्सॉर्ब द लेस एनर्जी. त्यामुळे काय होणार, देन इट ऑसिलेट विथ लेस एम्प्लिट्यूड. आता या ठिकाणी B आणि D जो आहे याची लेंथ लोअर आणि हायर आहे, त्यामुळे तो काय करतो, तो लेस एनर्जी ऍब्सॉर्ब करतो आणि त्याचं एम्प्लिट्यूड हे सुद्धा काय करणार, ते लेस राहणार आहे. आता हे वी कॅन रिपीट द ऍक्टिव्हिटी of a set of pendulum having different length. आपण ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही डिफरंट लेंथ घेऊन जे सेट ऑफ पेंडुलम आहेत त्यांची ती ऍक्टिव्हिटी आपण रिपीट करू शकतो. त्यावेळेस त्याचा हा ग्राफ जो आहे, हा ग्राफ आपण या ठिकाणी काढलेला आहे. हा ग्राफ जो आहे तो एम्प्लिट्यूड स्क्वेअर अगेन्स्ट दिस फ्रिक्वेन्सी आहे. हियर इन दिस केस दिस पीक इज टू बी ऑकर. या ठिकाणी हा पीक ऑकर होतोय. केव्हा ऑकर होणार आहे, व्हेन दिस फोर्स फ्रिक्वेन्सी, ही जी फोर्स फ्रिक्वेन्सी आहे व्हेन इट मॅच विथ द नॅचरल फ्रिक्वेन्सी. जेव्हा त्या ठिकाणी ही फोर्स फ्रिक्वेन्सी ही नॅचरल फ्रिक्वेन्सीशी मॅच होणार आहे, त्यावेळेस त्या ठिकाणी हा पीक जो आहे हा आपल्याला ऑकर होतो आहे. दॅट मीन्स नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणजे कोणती आहे फ्रिक्वेन्सी आहे, दॅट वन इज द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी आणि त्या ठिकाणी फोर्स फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होणार त्यावेळेस त्या ठिकाणी हा पीक आपल्याला ऑकर होणार आहे. आता आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्टेट एक्झाम्पल्स वेअर रेझोनन्स ऑकर. आता यामध्ये त्याचे एक्झाम्पल आपल्याला काय देता येणार, तर मोस्ट ऑफ द ट्रेडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यूज द प्रिन्सिपल ऑफ रेझोनन्स. त्या ठिकाणी हे जे ट्रेडिशनल म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे लाईक अ ड्रम. आता यामध्ये जेव्हा आपण त्या ड्रमवर स्टिक आदळतो त्यावेळेस त्याचं जे लेयर आहे इट व्हायब्रेट व्हेन इट व्हायब्रेट विथ मॅक्सिमम एम्प्लिट्यूड. जेव्हा त्याचं लेयर हे मॅक्सिमम एम्प्लिट्यूडने व्हायब्रेट होणार त्यावेळेस काय होतं, ॲट द टाइम द लाऊड साऊंड विल प्रोड्यूस. त्या ठिकाणी लाऊड साऊंड हा प्रोड्यूस होतो. दॅट मीन्स इन दॅट केस द रेझोनन्स विल ऑकर. त्या ठिकाणी रेझोनन्स हा
ऑकर होतो की म्हणजेच आढळतो. आता त्याचं सेकंड एक्झाम्पल काय देता येणार आपल्याला, तर रेझोनन्स ऑकर इन एलसी सर्किट. हे जे रेझोनन्स आहे ते एलसी सर्किट मध्ये सुद्धा आढळतात. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. कॅन यू रिकॉल, यामधला जो क्वेश्चन आहे व्हाय डज अ बॉल फ्लोटिंग ऑन वॉटर वॉक अप अँड डाऊन इफ पुश डाऊन अँड रिलीज. आता समजा इफ द बॉल इज पुश डाऊन इन द वॉटर, तो बॉल आपण पुश डाऊन केला वॉटर मध्ये अँड रिलीज आणि सोडून दिला, तर काय होणार आहे, इट सेट इटसेल्फ इनटू फ्री व्हायब्रेशन. म्हणजे तो बॉल जो आहे तो फ्री व्हायब्रेशनने ऑसिलेट होणार विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीने तो त्या ठिकाणी अप अँड डाऊन मोशन मध्ये मूव्ह होणार.